राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब लवकरच BJPमध्ये प्रवेश करणार. होय मित्रांनो, पक्की खबर तुम्हाला सांगतोय की जयंत पाटील हे BJPच्या टॉप लीडरशी कनेक्शन बनवून आहेत आणि लवकरच पॉलिटिक्समध्ये 100% काही नसतं. जर सगळं काही व्यवस्थित असलं, सुरळीत असलं तर शरदचंद्र पवार साहेबांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे BJPमध्ये प्रवेश करून मोकळे होतील. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे. ही विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचे एक लाईकमुळे किंवा तुमच्या एका कमेंटमुळे माझ्या चॅनलची रीच वाढते आणि मी तुमच्यासाठी नवीन नवीन टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येऊ असं एक मोटिवेशनसुद्धा मिळते. तर तुम्ही प्लीज ती गोष्ट तुमचा लहान भाऊ म्हणून, मित्र म्हणून, तुमच्या मुलासारखा समजून तेवढं करा माझ्यासाठी. ही तुम्हाला एक विनंती आहे. चला तर टॉपिककडे वळू. मित्रांनो, 2024 म्हणजेच जयंत पाटील यांच्याबद्दल जेव्हा बोलतो तर तुम्हाला इस्लामपूर पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा नेता, सहकार क्षेत्रामध्ये त्याचं प्रस्थ असलेला नेता आणि BJPला अशा लोकांची पहिल्यापासून गरज होती. त्यांनी हर्षवर्धन पाटलाच्या रूपाने एक मोठा नेता जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण ऐन विधानसभेच्या वेळी हर्षवर्धन पाटलांनी पाठ दाखवली आणि ते परत राष्ट्रवादी पवार साहेबांकडे गेले. आता त्यांना वाटत असेल की आपला निर्णय किती चुकीचा होता, म्हणजे BJPला आणि त्यांना दोघांना पण जयंत पाटील सारखा नेता जर यावेळेस शरद पवार साहेबांना सोडून जर BJPत गेला तर उरली सुरली राष्ट्रवादीची कमर तुटेल. मित्रांनो, आता काय कंडिशन्स आहेत, कशा प्रकारे जयंत पाटील परेशान आहेत किंवा जयंत पाटलांची BJPकडे जाण्याची खरंच इच्छा आहे का, आणि असेल तर कोणत्या कंडिशन्स असेल. तुम्हाला माहिती आहे की अजितदादा पवार हे पक्ष सोबत घेऊन गेल्यानंतर, अजितदादा पवार जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होते शरद पवार साहेबांसोबत, तेव्हा सुद्धा जयंत पाटील आणि त्यांचं काही सख्य नव्हतं. तेव्हा सुद्धा त्यांच्यामध्ये बाचाचीत म्हणजे ते म्हणतात ना वाकयुद्ध, हे चालूच असायचं. जयंत पाटलांचे किती दिवस प्रदेशाचे, किती वर्ष, किती महिने, किती दिवस, हे सुद्धा अजित पवारांनी मोजून दाखवलं होतं. तर ह्या गोष्टी आपण बघितल्यात. आता ज्या प्रकारे 2024च्या विधानसभेचा निकाल लागला, म्हणजे लोकसभेच्या निकालानंतर ज्या प्रकारे शरद पवार साहेबांची हवा महाराष्ट्रात वाहत होती, नक्कीच जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे त्यांना मोठा सपोर्ट होता. मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणावर सपोर्ट, मुस्लिम ही त्यांची नेहमीच पारंपरिक वोट बँक राहिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती बाकीच्या कास्ट सुद्धा जर त्यांच्यासोबत आल्या तर लोकसभेसारखंच दृश्य हे विधानसभेत सुद्धा होईल आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब हे सगळ्यात मोठी पार्टी होतील किंवा 2 नंबरची पार्टी होतील आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्री बनू शकतात हे सुद्धा शरद पवारांनी एकदा गुगली टाकली होती. याचा अर्थ असा नक्कीच नाही की जयंत पाटलांना ते डबल उपमुख्यमंत्री बनवणार नव्हते, ना गृहमंत्री बनवणार होते, ना मुख्यमंत्री बनवणार होते. ते त्यांना जलसंपदा खातं दिलं असतं आणि बसवलं असतं आणि सोबत प्रांताध्यक्ष ठेवलं असतं. कारण की सरकार आली होती. जयंत पाटील जातील तर कुठे जातील, त्यांना मुख्यमंत्री सुप्रियाताईलाच बनवायचं होतं. पण सुप्रियाताईचं नाव जर घेतलं असतं तर पार्टीमधले लोक नाराज झाले असते. पण आता ज्या प्रकारची कंडिशन आज जयंत पाटलांसोबत आहे, तुम्हाला माहिती असेल BJP त्यांना नेहमी हुलकावण्यात देत असते. अजितदादा पवार त्यांना नेहमी हुलकावण्यात देत असतात की तुम्हीच, माझं तर तुमच्याकडे लक्ष आहे, तुमचंच माझ्याकडे लक्ष नाही. तुम्ही बघितलं असेल ते. इव्हन BJPचे नेते सुद्धा असे म्हणतात की आम्ही जी एक खाली जागा ठेवलेली आहे, म्हणजे एक पोस्ट जी खाली ठेवलेली आहे, ऊर्जा खातं सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे आहे, ते ऊर्जा खातं असेल किंवा एक खातं असेल, हे दुसरं कोणासाठी नाही, ते फक्त जयंत पाटलांसाठीच आहे. आम्ही त्यांची वाट बघतोय, ते नक्की येतील. अमोल मिटकरी असेल किंवा अजून भरपूर नेते असेल, ह्याच गोष्टी बोलत असतात. आणि जयंत पाटील खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष सोडू शकतात का, याच्यावरती आपल्याला बोलणं गरजेचं आहे. आता तुम्ही विचार करा, महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 5 वर्षापर्यंत निवडणुका नाही, बरोबर आहे. आज शरदचंद्र पवार साहेब हे 100 वर्ष जगो, त्यांच्यासारखा महाराष्ट्राला मोठा नेता लाभला, हे खरंच महाराष्ट्राचं नशीब म्हणा की काय तुम्हाला ते म्हणायचं म्हणा, मी जास्त बोलू इच्छित नाही. पण खरंच एक मोठे नेते तर नक्कीच पवार साहेब आहे. त्यांचा अनुभव हा महाराष्ट्रासाठी नेहमीच कामीचा राहिलेला आहे. त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये कामही भरपूर केलेलं आहे आणि डेव्हलपमेंटच्या बाबतीत आम्ही एक गोष्ट मानूच शकतो की शरदचंद्र पवार साहेबांनी ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल आणि ह्या गोष्टी केल्या, त्याबद्दल आपल्याला गोष्टी मानावंच लागेल. चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट माणसाने म्हणायला पाहिजे. मित्रांनो, आता परत त्या टॉपिकवरती येतो की जयंत पाटील येणाऱ्या 5 वर्षापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या निवडणुका नाही. आता अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत घेऊन गेल्यानंतर शरद पवार साहेबांजवळ काय उरलं? शरद पवार साहेबांजवळ सुप्रियाताई आहेत, रोहितदादा पवार आहेत, त्यानंतर ते निलेश लंके आहेत, कसा आपण वाघ, खरेखुरे वाघ, तर ते आहेत. त्यानंतर
अमोल कोल्हे आहेत. आता एकेका नेत्यावरती आपण बोलू. आता सुप्रियाताई सुळे. आता शरद पवार साहेबांचं जे शेवटचं स्वप्न होतं की सुप्रियाताई सुळे यांना महाराष्ट्रातल्या पहिला मुख्यमंत्री बनवण्याचा मान त्यांना मिळवून द्यायचा होता. पण सुप्रियाताई ह्या मुख्यमंत्री बनू शकल्या नाही कारण की सरकार झाली नाही. नाहीतर शरद पवार साहेबांनी काँग्रेसला जुळवून इव्हन उद्धव ठाकरेला पण मॅनेज केलं असतं आणि सुप्रियाताईच मुख्यमंत्री झाल्या असत्या जर सरकार आले असते. हे लिहून ठेवा. पण त्यांचं नशीब असं. पण आज सुप्रियाताई ह्या केंद्रामध्ये राजनीती करतात आणि केंद्रामध्ये पण सुप्रियाताई जवळपास 10 वर्ष झाले बीजेपीचे सरकार आहे आणि येणाऱ्या 5 वर्षापर्यंत ही बीजेपीचे सरकार आहे. हे किती पण स्वप्न बघत असतील की नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू वेगळे जातील, पण याचा काही फरक पडणार नाही. बीजेपी नरेंद्र मोदी यांनी 272चा जुगाड करून ठेवलेला आहे आणि तिकडे ट्रम्प तात्या आल्यामुळे तर तुम्ही विसरून जा. नरेंद्र मोदीचे सरकार हे भक्कम आहे. नरेंद्र मोदी येणाऱ्या 6 महिन्यामध्ये स्वतःच्याच भरोशावरती 272 पर्यंत जातील. तर विषय हा वेगळा. मित्रांनो, सांगायची गोष्ट ही की येणाऱ्या 5 वर्षापर्यंत ना केंद्रामध्ये निवडणूक आहे ना महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणूक आहे. शरद पवार साहेबांचं वय आज 84 वर्ष आहे. आज 84 वर्ष वय असताना ते सभा घेतात, ते फिरतात. खरंच त्यांची एनर्जी, त्यांच्या कार्यक्षमता याच्यावर तर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. कारण की 40 वर्षाचा जवान थकतो, पण हा 80 वर्षाचा 84 वर्षाचा योद्धा हा युद्धासारखा खरंच निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे लढतो आणि प्रत्येक ठिकाणी ज्या प्रकारे हुरूरीने जातो की नाही मला सभा घ्यायचीच आहे आणि करायचंच आहे, या क्षमतेला त्यांच्या खरंच सलाम ठोकावा लागेल. पण जेव्हा 5 वर्षानंतर महाराष्ट्र किंवा केंद्र निवडणुकीला समोर जाईल तेव्हा शरद पवार साहेबांचं वय हे जवळपास 90 वर्ष झालेलं राहील. पवार साहेब हे 100 वर्ष जगू आणि दीर्घायू ही प्रभूचरणी प्रार्थना. पण 90व्या वर्षी पवार साहेब तेवढेच ऍक्टिव्ह राहतील का? आजच पवार साहेबांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं डॉक्टरांनी की तुम्हाला जाताच येणार नाही. 5 वर्षानंतर खरंच पवार साहेब त्या परिस्थितीत राहतील का? आता सुप्रियाताई सुळे म्हणजे जयंत पाटील समोरचे प्रश्न आपण विचार करतोय की जयंत पाटील हे जे रोहित पवार, युगेंद्र पवार एक आले, रोहित पवार, युगेंद्र पवार, सुप्रियाताई सुळे हे एकच घरातले समजा, आणि निलेश लंके आणि अमोल कोल्हे. आता यांच्या अमोल कोल्हे असेल, निलेश लंके असेल, यांच्या खाली तर जयंत पाटील काम करू शकत नाही. आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांची जी कमान आहे पक्षाची ती कधी जयंत पाटलाकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे एक तर त्यांना सुप्रियाताई सुळेच्या हाताखाली काम करावं लागेल. आता सुप्रियाताई सुळेच्या हाताखाली काम करावं तर सुप्रियाताई सुळे त्यांच्या ज्युनियर आहेत आणि सुप्रियाताई सुळे जवळ कार्यक्षमता किती आहे हे कुणी वाचून बघितलं नाही. कारण की शरद पवारांच्या कन्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. हा, त्या 3-4 वेळेस लोकसभेमध्ये निवडून गेल्यात, राज्यसभेत छान भाषण ठोकतात, छान स्क्रिप्टिक स्माईल करतात आणि चांगल्या गोष्टीवरती व्याख्यान करतात. पण व्याख्यान करून राजकारण चालत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात चांगला वक्ता हा समोर जातो असं गरज नाही. तसं जर असतं तर प्रमोद महाजन भारताचे पंतप्रधान झाले असते, पण होऊ शकले नाही कारण की ते चांगले व्याख्या, म्हणजे आज नरेंद्र मोदी सुद्धा चांगले वक्ता आहेत, पण वक्तव्याच्या भरशावर किंवा तुम्ही किती चांगले स्पीकर आहे याच्या भरशावर तुम्ही सरकारमध्ये येऊ शकत नाही किंवा तुम्ही पार्टी संघटन चालू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खूप कुशाग्र बुद्धीचं व्हावं लागतं. तुम्हाला ते पक्षावरती ठाम मांडून बसावं लागतं. ज्या प्रकारे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस बसलेत, एकनाथ शिंदे साहेब बसलेत, ज्या प्रकारे शरद पवार साहेब स्वतः आहेत आणि अजितदादा पवार, ज्या प्रकारची त्यांची पक्षावरती कमांड आहे. त्यामुळे 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस सोबत गेल्यानंतर सुद्धा उपमुख्यमंत्री तेव्हा पण जयंत पाटील यांना न बनवता अजितदादा पवार यांनाच बनवावं लागलं. तर तो वेगळा विषय. पण मित्रांनो, सांगायची गोष्ट ही की सुप्रिया सुळे कटल्या, कारण सुप्रिया सुळे ह्या पक्षाला सोबत घेऊन किती जातील यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न आहे. रोहित पवार हे नौखे आहेत. रोहित पवारांच्या अंडरमध्ये जयंत पाटील काम करू शकत नाही आणि रोहित पवार आणि जयंत पाटील यांचं काही सख्य नाही हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. पण त्यानंतर निलेश लंके आणि अमोल कोल्हे यांचा तर प्रश्न येत नाही कारण की ते त्यांच्याशी ज्युनियर आहे आणि त्यांची पक्षावरती तशी कमांड पण नाही आहे. निलेश लंके आताच जिंकले, त्यामुळे अर्थ नाही आहे की आता उद्या काहीतरी चमत्कार घडवतील. ओके, तर आता आपल्याला प्रश्न येतो की जयंत पाटील हे शरद पवार पक्षासाठी महत्त्वाचे का होते? जयंत पाटलांचं जर तुम्ही बघितलं तर जयंत पाटील हे जवळपास 3 वर्षापासून प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोणत्या जिल्ह्याचा कोणता अध्यक्ष आहे, त्याच्या खाली कोणते कार्यकर्ते आहेत, या प्रत्येकाशी संपर्क त्यांचा आहे. म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातून आज जर जयंत पाटील वेगळे झाले तर शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाची कमर तुटू शकते. कारण की त्यांच्यासोबत येणारा कॅडर, आणि कसं असताना मित्रांनो, सत्तेसमोर शहाणपण चालत नसते, प्रशासनासमोर शहाणपण चालत नसते. त्यामुळे सत्तेत असलेल्या व्यक्तीसोबत जर तुम्ही जुळून घेतलं तर तुम्हाला बेनिफिट्स भेटतात. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे कार्यकर्ते पवार साहेबांपेक्षा प्रॅक्टिकल आहेत. त्यांना माहिती आहे पवार साहेबांसोबत केव्हा राहायचं आणि केव्हा जायचं. येणारा काळ हा अजितदादा पवार सोबत त्यांना दिसतो. त्यामुळे 40 आमदार हे अजितदादा पवारांसोबत गेले आणि ते निवडून पण आले. त्यामुळे येणाऱ्या 90 वर्षी पवार साहेब किती ऍक्टिव्ह राहतील याच्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह आहे, तेव्हा राष्ट्रवादीमध्ये आपल्याला जर सेफ राहायचं असेल आणि सत्तेत राहायचं असेल तर अजितदादा पवारकडे गेलं पाहिजे, हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. आणि जयंत पाटील जर बीजेपीत गेले असेल तर त्यांच्या मागे त्यांचे कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते असतील, नेते असतील, छोटे नेते, 3rd लाईन 2nd लाईन मधले, ते सुद्धा त्यांच्या मागे येतील. तर हा प्रश्न आहे. त्यानंतर शरद पवार साहेबांचा प्रश्न उरतो काय नेमका? पर्याय उरतो काय? शरदचंद्र पवार साहेबांनी तुम्हाला माहिती असेल की लोकसभा निवडणुकीच्या आधी एक मुलाखतमध्ये सांगितलं होतं
की येणाऱ्या काही काळामध्ये भरपूर सारे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होताना दिसतील. शरदचंद्र पवार साहेबांजवळ एक नक्कीच चॉईस राहील की काँग्रेसमध्ये आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा आणि एक ताकद उभी करायची आणि सुप्रियाताई सुळे ह्या महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या मुख्य करून टाकायच्या, जेणेकरून एक चान्स बनेल. पण मला अजूनही तसं वाटत नाही मित्रांनो. जयंत पाटील हे बीजेपी सोबत जातील आणि 1 वर्ष पकडा, 6 महिने पकडा, हे नरेंद्र मोदीला पाठिंबा देऊन शरदचंद्र पवार साहेब मोकळे होतील आणि सुप्रियाताई सुळे ह्या केंद्रात आपल्याला नक्कीच मंत्री दिसतील. तुमचे विचार काय आहे हे तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.